नमस्कार. जागर नवरात्रीचा या सुंदर कार्यशाळेमध्ये मी विदुला विश्वास आजच्या अष्टमीच्या दिवशी अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजेच घटाची 8वी माळ या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची देवता आहे महागौरी, आजची शक्ती आहे महागौरी. नेहमीसारखंच सुंदर ओंकार म्हणत सर्व मंगल मांगल्ये हा श्लोक म्हणत आपण सुरुवात करूया. हाताची नमस्कार मुद्रा. श्लोक म्हणूयात. ओंकार बिंदू संयुक्तमणी सर्व मंगल मांगल्ये. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. अष्टमी, अश्विन शुद्ध अष्टमी, घटाची 8वी माळ आणि आजची महाशक्ती आहे महागौरी. शुद्धता, निरागसता, विद्वत्ता याचं प्रतीक असलेली ही महागौरी. तिच्यासाठी सुंदर श्लोक म्हणूयात. तिच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी, कारण आपल्या सोमचक्रामध्ये ही शक्ती आहे. पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे, तशी ही शक्ती आपल्या सोमचक्रात आहे. सोमचक्र हे आपल्या आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार याच्यामध्ये असलेलं, म्हणजे बरोबर कपाळाच्या मध्यभागी. कपाळाच्या मध्यभागी जिथे खरं तर पूर्वी कुंकू लावलं जायचं. तुम्ही बघत असाल की माळी समाज जो आहे तो असं आडवं कुंकू लावतात इथून इथपर्यंत. बरोबर ती रेष त्या सोमचक्रावरून जाते. तर असं हे सुंदर सोमचक्र मनशक्तीचं प्रतीक. मन, बुद्धी आणि बाकीच्या इंद्रियांच्या सगळ्या शक्ती. बघा, इंद्रियांमध्ये जरी सगळ्या शक्ती असल्या ना तरी मनशक्तीला अत्यंत महत्त्व आहे, कारण इंद्रिय या मनाच्या तालावरती कधी कधी नसतात, कधी कधी बुद्धीचं ऐकत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. सोम हा मनाचा कारक आहे, म्हणूनही याला सोमचक्र म्हटलं जातं. तर इथे असलेली ही महागौरी, तिच्यासाठी सुंदर श्लोक म्हणूयात. आपल्यासाठी सुंदर श्लोक म्हणूयात. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. ही देवी जी आहे ती सगळ्या पापांचा नाश करते असं म्हटलं जातं. कारण बघा, आपण स्वादिष्ठान चक्रापासून सहस्राहार चक्राच्या सुद्धा खाली असलेली आणि आज्ञाचक्राच्या वरती असलेली सोमचक्रामध्ये असलेली ही शक्ती, महाशक्ती महागौरी आज
हिची साधना करतो त्याला एक कारण आहे, पापांचा नाश तर होतोच, पण भविष्यात पाप संताप दुःख साधकाजवळ येत नाही. पाप ताप हार अशी हारिणी अशी ही महागौरी. पण महागौरी हिचं रूप कसं सांगितलं आहे तर फक्त 8 वर्षाची कुमारिका. 8 वर्षाची कुमारिका आणि इतकी सुंदर महागौरी म्हणजे गौरींमध्ये श्रेष्ठ असलेली. बघा, कुमारिका जेव्हा असते तेव्हा तिचं मन अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असतं. पण तरीसुद्धा पूर्वी लहान वयात लग्न व्हायची, तसंच या महागौरीला सुद्धा, या छोट्या मुलीला सुद्धा, या कुमारिकेला सुद्धा असं वाटत होतं की आपलं महादेवाबरोबर लग्न व्हावं. अशी ही पौराणिक कथा आहे की अत्यंत उग्र तपश्चर्या या पार्वतीनी महागौरी रूपामध्ये, खरं तर महागौरी हे नाव तिला नंतर दिलं गेलं, तर पार्वतीनी अशी तपश्चर्या केली. आणि तेव्हा तिने जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा ती फक्त 8 वर्षाची होती आणि नंतर तिने अखंड तपश्चर्या चालू ठेवली की ज्याच्यामध्ये तिचं संपूर्ण तपाचरणाने शरीर काळं पडलं. कारण काहीही न खाता पिता ऊन वारा पाऊस झेलत ती तपश्चर्या करत होती. आणि जेव्हा शंकर प्रसन्न झाले तेव्हा तिच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले की हे पार्वती, मला माहिती आहे की मी तुझा पती व्हावा म्हणून तू ही तपश्चर्या करत आहेस, तर मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे आणि माझी अर्धांगी म्हणून मी तुझा स्वीकार करत आहे. आणि तेव्हा आनंदाने विभोर होत पार्वतीने डोळे उघडले आणि शंकराच्या जटेतनं गंगा अवतीर्ण झाली आणि तिच्यावरती, त्या पार्वतीवरती अभिषेक चालू झाला त्या गंगेचा. त्या गंगेच्या पाण्यामध्ये अतिशय निर्मळ आणि स्वच्छ असं तेजपुंज महातेज या गौरीचं प्रकट झालं, कारण तपस सामर्थ्य होतं. आणि अशी ही पांढरी शुभ्र लखलखती पार्वती म्हणून सुद्धा हिला महागौरी असं नाव मिळालं. बघा, महागौरीचं जे रूप आहे ते अत्यंत तेजस्वी, पांढरी वस्त्र धारण केलेलं, आणि तरीसुद्धा तिला गुलाबी वस्त्र प्रदान करतात, कारण गृहस्थाश्रमाची देवता असंही हिला म्हटलं जातं. जेव्हा पार्वतीनी गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे पती म्हणून शंकराला वरलं तेव्हा हिला महागौरी नाव मिळालं. आणि म्हणूनही विवाह जुळण्यामध्ये जर काहीतरी अडचणी येत असतील तर ही तिची साधना केली जाते. तसंच विवाहित जीवन हेही सुंदर आणि स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणूनही हिची पूजा अर्चा केली जाते. मी मगाशी सांगितलं तसं गृहस्थाश्रमीची देवता म्हणूनही हिची पूजा केली जाते. अशी ही महागौरी. आता महागौरी पांढरं वस्त्र धारण केलेली, तसंच तिने सगळे अलंकार घातले ते सुद्धा पांढरे शुभ्र आहेत. तिचा वर्ण इतका शुभ्र की त्या शुभ्रतेसाठी तिला शंख, चंद्र आणि कुंदा या फुलांचं रूपक दिलं जातं. पांढरी स्वच्छ फुलं आहेत बघा, ही कुंद्याची फुलं जी असतात ती, आणि म्हणूनही, आणि तशीच कोमलही असतात, तशी हिची कोमल काया म्हणूनही हिला महागौरी नाव दिलं गेलं. आणखीन एक पौराणिक कथा आहे की हे जेव्हा तप करायला ती बसली तेव्हा तिचा जो काळा वर्ण झाला आणि ब्रह्मदेव तिच्यावरती प्रसन्न झाले तिला मार्ग दाखवण्यासाठी, तेव्हा तिला म्हणाले की तू स्नान करून ये सरोवरामध्ये आणि शुचिर्भूत हो, आणि मग नंतर तुला शंकर हे पती स्वरूपात मिळतील. म्हणून तिने सरोवरामध्ये स्नान करायला गेली आणि सरोवरामध्ये सगळी मलिनता तिची निघून गेली आणि अतिशय निर्मळ होऊन ती सरोवराच्या बाहेर पडली. तेव्हा ती तपस्सामर्थ्याने तर लखलखत होतीच आणि शुचिर्भूत झाल्यामुळे सुद्धा अतिशय शुद्ध आणि पवित्र अशी स्वच्छ गौरी दिसायला लागली. म्हणूनही हिला महागौरी नाव दिलं गेलं. आणि मग शंकरांनी येऊन तिला आशीर्वाद दिला म्हणा किंवा तिला पत्नी रूपामध्ये स्वीकारलं. अशा 2 कथा याच्याबद्दल आहेत. अशी ही जी महागौरी आहे तिच्याबद्दल एक श्लोक आहे की जो ह्याचं सगळ्याचं वर्णन करतो. काय आहे तो श्लोक तो म्हणूयात. श्वेतवर्णे समारूढा श्वेतांबरधरा शुचिः महागौरी शुभम दान महादेव प्रमोददा. बघा, महादेव सुद्धा आनंदी झाले हिला बघून. आणि अशी ही श्वेतवर्णी महागौरी आहे.
त्याच्याबरोबर तिचं आणखीन एक महागौरीचं वाहनसुद्धा वृषभ जे आहे तो सुद्धा पांढरा बैल आहे. म्हणजे आपण त्याला शंकराचं वाहनसुद्धा म्हणतो नंदी, तो सुद्धा स्वच्छ पांढरा आहे. तसंच ह्या श्वेतांबरा, श्वेतवस्त्र धारण केलेल्या महागौरीला श्वेतांबरा हे नाव मिळालं. तिचं वाहनसुद्धा सुंदर पांढरा वृषभ असं आहे. अशी वृषभावरती बसलेली, श्वेत वस्त्र धारण केलेली, श्वेत अलंकार घातलेली आणि तिचा वरचा जो उजवा हात आहे त्याची अभय मुद्रा आहे, खालचा जो उजवा हात आहे त्याच्यामध्ये त्रिशूळ आहे, डावा हात जो आहे त्याच्यामध्ये डमरू आहे वरच्या हातामध्ये आणि खालचा जो डावा हात आहे तो वरदायिनी आहे. असं 4 हात असलेली ही देवता आहे. त्रिशूळ अशासाठी आहे की सत्व, रज आणि तम यांना जिंकून तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये राहिलात तर तुम्हाला ही संसाराची नौका लवकर पार करता येईल असंही महागौरी सांगते. आणि सत्व, रज आणि तम हे सगळ्यांमध्ये असतात, पण तमाकडून रजाकडे आणि रजाकडून सत्वगुणाकडे त्याच्या वाढीकडे जायचं आहे. तर ह्या संसाराच्या नय्येतून पार होऊन आपलं जे गंतव्य आहे म्हणजेच संसारानंतर असलेला वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतर असलेला संन्यासाश्रम म्हणजेच त्यात तेजाप्रत पोहोचणं, याच्यासाठी ही महागौरी आपल्याला नक्की आणि नक्की साधकाला, प्रत्येक साधकाला मदतगारी होते. कारण ती प्रत्येक संकटांचा नाश करते भक्तावरती आलेल्या, आणि म्हणूनच तिची अभयमुद्रा आहे, वरदायिनी मुद्रा आहे. अशी ही सुंदर महागौरी, कुठल्याही संकटाचा नाश करणारी, वर देणारी, प्रत्येकाला सहाय्य करणारी अशी ही महागौरी की साधक तिला शरण गेले, स्वतःचं अर्पण केलं, स्व अर्पण केलं तर ती सगळ्या सिद्धी प्रदान करते. आणि तरीसुद्धा सगळ्या सिद्धी अर्पण करून स्वतःच्या स्वसिद्धीकडे म्हणजेच स्वतःच्या गंतव्याकडे कसं जायचं याचा मार्गही महागौरी दाखवते. आता ही सुंदर अशी लखलखती महागौरी, शुभ्र असणारी, म्हणूनही तिने 8व्या वर्षी या तपश्चर्येला सुरुवात केली. म्हणून या अष्टमीला कुमारींचं पूजन केलं जातं, 8 कुमारींचं पूजन केलं जातं. आणि ते कुमारी पूजन करता करता पांढरी वस्त्र किंवा गुलाबी वस्त्र दिली जातात. अत्यंत पांढरं शुभ्र असं जे अलंकार आहेत, म्हणजे खड्याचे असतील किंवा मी आत्ता सांगितलं तसं फुलांचे असतील, असे अलंकार त्या सगळ्या अष्टकुमारिकांना दिले जातात. त्यांचं स्वच्छ पाय धुतलं जातात, त्यांना जेवण दिलं जातं. त्याच्यामध्ये खीर, श्रीखंड, पांढरं श्रीखंड किंवा बासुंदी असे पदार्थ केले जातात. थोडक्यात पांढरे पदार्थ, आटीव गोटीव असे पदार्थ केले जातात. आणि असं सुंदर पूजा, स्वस्तिक, कुंकुमार्चना करून या दिवशी केली जाते. महागौरीच्यासाठी आणखीन एक कथा आहे. म्हणजे महागौरीने शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा वध करण्यासाठी जे रूप धारण केलं ना, त्यामुळे तिला कौशिकी असं नाव मिळालं. ही पण एक देवीची लीला होती, कारण कुमारिकेच्या हातूनच या शुंभ आणि निशुंभांचा वध होणार होता. कुठल्याही बाकीच्या आपण म्हणूयात की लक्ष्मी, पार्वती किंवा सरस्वती यांच्या हातून त्यांचा वध होणं शक्य नव्हतं. कुमारिकेच्या हातून त्यांचा वध होणार अशी शापवाणी होती. म्हणूनही शुंभ आणि निशुंभांच्या वधासाठी ह्या कुमारिकेनी, महागौरीनी तपस्सामर्थ्याने त्यांचा वध केला, म्हणून तिला कौशिकी म्हटलं जातं. अर्थात ही देवी सगळ्या विवाह ज्यांचे झालेले आहेत, थोडक्यात गृहस्थाश्रमामध्ये जे आहेत त्यांचं रक्षण करते. ज्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतात त्यांच्या त्या दूर होतात, जीवन सुखमय होतं. शिवपुराणात आणि देवी महात्म्यात हिला महासरस्वती किंवा अंबिका असंही म्हटलेलं आहे. कारण ही महागौरी आध्यात्मिक साधकाला ज्ञान प्रदान करते. मी मगाशी म्हटलं तसं ती मृत्यूचं भय काढून टाकते आणि संसारातनं वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रमातनं संन्यासाश्रमाकडे कसं जायचं याचं ज्ञान ती देते. ह्याच्यासाठी एक सुंदर वर्णन आहे या देवीचं
वर्णन सांगणारा आणखीन एक श्लोक आहे तो म्हणूयात आणि नंतर सोमचक्राचा मंत्रही म्हणूयात. नेहमी आपण बीज मंत्र आधी म्हणतो आणि नंतर मग तिचा त्या गौरीचा जो बीजमंत्र आहे तोही म्हणतो. म्हणून तिचं वर्णन श्लोक करण्याच्या आधी एकदा श्वासाबरोबर मी सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे तुमचं आज्ञाचक्र आणि सहस्रहार चक्र याच्यामध्ये असलेलं बरोबर कपाळाचा मध्यबिंदू असलेलं इथे सावकाश श्वासाने जाण्याचा प्रयत्न करा. तिथे मी वर्णनपर श्लोक म्हणते तसं त्या महागौरी महाशक्तीला सगुण रूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. वंदे वांछित कामार्थ चंद्रार्घकृत शेखरम वृषारूढा चतुर्भुजा महाशक्ती महागौरी यशस्विनीं श्वेतवृषे समारूढा श्वेतांबरधरा शुचिः महागौरी शुभं दधान महादेव प्रमोदते. आता ह्या सोमचक्राचा बीज मंत्र आहे अ उ म ओमकार आपण काल म्हटला त्याचा अम आपण किंवा उम आपण जेव्हा म्हटला तेव्हा आज्ञाचक्र होतं अम म्हणताना. आता उम म्हणूयात आणि त्याच्याबरोबर अ उ म ह्याचा जो विभागीय उच्चार आहे तो आपोआप होतो ह्याचा प्रत्यय घेऊयात. म्हणजे अ उ म ह्या तिन्हीचा जो उच्चार आहे हा तिन्हीचा उच्चार इथे सोमचक्रामध्ये करायचा आहे. मी जसं म्हणते तसं तुम्ही करायला सुरुवात करा. डोळे बंद करा. आपोआप त्याची कंपनं तुम्हाला इथे महागौरीच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या सोमचक्राच्या इथे जाणवत आहेत का बघा. आणि नंतर तिचाही बीजमंत्र म्हणूयात. आता या महागौरीचा बीजमंत्र म्हणूयात. नवार्णव मंत्र आधी म्हणून त्याच्यानंतर ओम महागौरी देवे नमः असा सुंदर बीजमंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम महागौरी देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम महागौरी देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम महागौरी देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम महागौरी देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम महागौरी देव्यै नमो नमः. नमो नमः. नमो नमः. असं मृत्यूचं भय दूर करणारी आत्मतत्वाला त्या दिव्य तेजाकडे त्या परब्रह्माकडे नेणारी अशी ही महागौरी. तिचं एक सुंदर वर्णन पर श्लोक आहे. मंत्रही म्हणूयात आपण त्याला. प्रत्येक श्लोक हे मंत्र आहेत.
कोण कोण हिची अर्चना करतं याच्यासाठी हा श्लोक आहे. सिद्ध गंधर्वस्य यक्ष दै सुर असुरम अपि सेव्यामानं सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी महागौरी नमोस्तुते. असं सगळेजण हिची अर्चना करतात, अशी ही महागौरी. आता हिचं कवच म्हणूयात. मी जिथे जिथे हात ठेवते कवच म्हणताना तसंच तुम्ही पण हात ठेवा. ओंकारः पातु शीर्षो मां ह्रीं बीजं मां हृदयोः क्लीं बीजं सदा पातु नाभो गुह्या च पादयो ललाटकर्णो बीजः पातु महागौरी नेत्र घ्राणो कपोल चिबुको हठ पातु स्वाहा मा सर्ववदने सर्व इंद्रिये. सगळ्या इंद्रियांवरून सगळ्या शरीरावरून संपूर्णपणे हात फिरवा. या महागौरीसाठी एक सुंदर श्लोक आहे, महागौरी स्तोत्र आहे. संथपणे हे म्हणते, तुम्ही ते ऐका. फक्त कोणी मध्ये बोलू नका. रेकॉर्डिंग चालू आहे आपलं. तुमच्यापर्यंत नक्की हा आवाज माझा पोहोचेल आणि रेकॉर्डिंगही पोहोचेल. महागौरी स्तोत्र म्हणते, सर्व संकटहंत्रीं त्वयि धनम ऐश्वर्यं प्रदायिनीं ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाम्यहं. सुखशान्तिं दात्री धनधान्य प्रदायिनीं डमरुवाद्य प्रिया आद्य महागौरी प्रणमाम्यहं. त्रैलोक्यमङ्गलत्वं हि त्रापत्रयहारिणीं पददं चैतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहं प्रणमाम्यहं प्रणमाम्यहं. असं सुंदर महागौरी स्तोत्र आहे. आणि इथे तापत्रय निवारणीम, हिला डमरुवाद्य का प्रिय आहे बरं? तर शब्द स्वर ह्याचा आवाज डमरूतून निघालेला आहे. डमरूतून स्वर निघाले, स्वरांमधून शब्द निघाले. डमरूतून जे आवाज निघाले ते बीजमंत्र, आणि त्या बीजमंत्रांमधून नंतर स्वर निर्मिती झाली. हे सगळे स्वर जे आहेत ना ते बीजमंत्रच आहेत. त्याच्यानंतर व्यंजनांची निर्मिती झाली आणि स्वर आणि व्यंजन एकत्र मिळून शब्द, शब्दानंतर एकत्र शब्द जोडले गेले आणि त्याच्यापासून आपण म्हणूयात काव्य वाक्य हे तयार झालं. आणि आपल्याला ह्या रसनेतनं, या वाणीतनं, या वैखरीतनं ते प्रकटी करण्याचं सामर्थ्य मिळालं. फक्त आपल्यामध्येच, म्हणजे मनुष्यामध्ये हे सामर्थ्य आहे. बघा आपण किती भाग्यशाली आहोत की हे सगळे श्लोक, ही सगळी स्तोत्र, हे सगळं आपण म्हणू शकतोय. हे सगळं आपण जागृत करू शकतोय. याची साधना आपण सगळे करू शकतोय. आता या महागौरीचा एक सुंदर ध्यान मंत्र आहे की ज्याच्यामध्ये मी मगाशी श्लोक म्हटला तसं सगळं वर्णन आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन सुंदर वर्णन तिचं आहे. तर एकदा तिचं ध्यान परत करूयात. सोमचक्रामध्ये डोळे बंद करून या महागौरीचं ध्यान करूयात. वंदे वांछितकामार्थ चंद्रार्ध्रकृतशेखरं वृषारूढा चतुर्भुजा महागौरी यशस्विनीं पूर्णन्दुनिभां गौरीं सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्रं वाराभीतिकरां त्रिशूलडमरूधरां महागौरीं भजेम. पटाम्बरपरिधानां मृदुहास्यां नानालङ्कारभूषितां मञ्जीरहारकेयुरकिङ्किणी रत्नकुण्डलमण्डितां प्रफुल्लवदनां पल्लवाधरां
कान्तकपोलां त्रैलोक्यमोहिनीं कमनीयां लावण्यां मृणालं चन्दनगन्धलिप्तां महागौरी नमोऽस्तुते महागौरी नमोऽस्तुते महागौरी नमोऽस्तुते। आता इतकं सुंदर मनात चांदणं पसरणारी अशी ही महागौरी, ही जी महागौरी आहे तिच्यासाठी एक सुंदर काव्य, सगळ्याच शक्तींसाठी असणारं सुंदर काव्य असतं खरं तर, पण महागौरीसाठी एक सुंदर काव्य म्हणूयात। तुम्हाला कदाचित हे काव्य येतही असेल। चांदण्या रात्री कसं सुंदर ध्यान आपल्याला ह्या शक्तींचं होतं आणि कोणाकोणाला बोलवायचं आणि काय काय दागिने घडवायचे असं सुंदर वर्णन याच्यामध्ये आहे। चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट। पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नथनी घडवा ग, पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नथनी घडवा ग। हळदी ग कुंकवाचं घेऊन ताट, हळदी ग कुंकवाचं घेऊन ताट, एक वीरेची पाहत होते वाट। चांदण चांदण झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट। ठाण्याचा कासर बोलवा ग, आईला बांगड्या भरा ग, ठाण्याचा कासार बोलवा ग, आईला बांगड्या भरा ग। लिंब ग नारळाचं घेऊन ताट, लिंब ग नारळाचं घेऊन ताट, एक वीरेची पाहत होते वाट। चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट। रायगडचा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडवा ग, रायगडचा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडवा ग। उदग पूर्णाचं घेऊन ताट, उदग पूर्णाचं घेऊन ताट, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट। चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट। महागौरीची पाहत होते वाट, श्वेतांबरेची पाहत होते वाट, या कौशिकीची पाहत होते वाट। नमो नमः। असा हा सुंदर जो आनंद या महागौरीच्या साधनेचा घेतला तो सगळ्यांपर्यंत सर्वे भवन्तु सुखिनः म्हणत पोचूयात आणि मग नंतर नेहमीसारखं आपण श्री सूक्त म्हणूयात। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरिः ओम। हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपौहये श्रीमार्देवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यं प्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपौहये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसख कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासामला ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपौहये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीशयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्लीतव समे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां यष्कर्णीं यष्टीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीम् अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्जमन्वहं सूक्तं पञ्चदशर्चर्च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्वम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे जुषतां देवीं सर्वकामांश्च देहि मे पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिब पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् अविधाशोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसरं संवत्सरं दीर्घमायुः आनन्दः कर्दमः श्रीदः चिक्लीत इति विश्रुतः ऋषयः श्रियपुत्राश्च महिषीर्देवी देवता ऋणरोगदारिद्र्यं पापं क्षुद अपमृत्युवः भयशोकमनस्तापः नश्यन्तु मम सर्वदा ॐ शान्ति शान्ति शान्तिः या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डौषु तेजस्विनी आरक्ता रुदिराम्बरा हरिसखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमन्थनात् प्रकटिता विष्णोश्चया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती लक्ष्मीश्च पद्मावती लक्ष्मीश्च पद्मावती ॐ महागौरीदेव्यै नमो नमः।
तुमच्यामधल्या महागौरी देवीला माझा नमस्कार. काही चुकलं माकलं असेल तर माते क्षमस्व परमेश्वरी, क्षमस्व परमेश्वरी, क्षमस्व परमेश्वरी.